AIIF तर्फे येथे आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात राज्य सरकारच्या उद्योग विभागाने 9 कंपन्यांशी 80,962 कोटी रुपयाचे सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आले. या करारामुळे राज्यात 40,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सातारा आदी जिल्ह्यात हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. या गुंतवणुकीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योगासाठीची वीज दरवर्षी स्वस्त होणार. महाराष्ट्रात 2030 पर्यंत 58% वीज अक्षय ऊर्जेतून येणार आहे. 2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिली जाणारी 16,000 मेगावॅट वीज सौर ऊर्जेद्वारे मिळेल. त्यामुळे सबसिडी कमी होऊन उद्योगांसाठी वीज दर पुढील 5 वर्षे दरवर्षी कमी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आयफा स्टीलेक्स 2025 या स्टील महाकुंभाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन, UNDP इंडिया प्रमुख डॉ. अंजेला लुसी, आयफाचे अध्यक्ष योगेश मंदाणी, मानद सरचिटणीस कमल अग्रवाल उपस्थित होते.